कोर्टानं झापलं, आता तरी राहुल गांधी सुधारतील, आता तरी राहुल गांधी भारत विरोधी वक्तव्य करणं बंद करतील. देवेंद्र फडणवीसांचा जोरदार निशाणा. आव्हाडांना ना सनातन धर्माबाबत माहिती आहे ना हिंदू धर्मासंदर्भात. मुख्यमंत्री फडणवीसांची आव्हाडांवर टीका. सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य वादात. जितेंद्र आव्हाड जी को न सनातन के बारे में कुछ पता है न हिंदुत्व के बारे में कुछ पता है और उनको किसी बारे में कुछ पता नहीं है. वो केवल वोट की राजनीति करते रहते हैं. आव्हाडांचा धर्म कोणता हेच अजूनपर्यंत कळलेलं नाही. आव्हाड मुंबऱ्यामध्ये वेगळे फेटे बांधतात तर कळव्यामध्ये वेगळे फेटे बांधतात. प्रताप सरनाईकांची जोरदार टीका. वारूमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला 30 प्रकल्पांचा आढावा. वर्षानुवर्षे प्रकल्प रखडवू नका. 3 वर्षांमध्ये प्रकल्प पूर्ण व्हायलाच हवेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. बीडीडी चाळवासियांना लवकरच सैनिकांचं वाटप. पहिल्या टप्प्यातील घरांच्या चाव्या पुढच्या आठवड्यामध्ये देणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. बीडीडी चाळीच्या संदर्भातलं देखील काम जे आहे ते अत्यंत वेगाने करणे या संदर्भात आज आढावा घेतलाय. पहिल्या टप्प्याच्या बीडीडीच्या चाव्या या आता लवकरच आपण पुढच्या आठवड्यामध्ये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करतो. कोल्हापूर आणि सांगलीमधील लोकप्रतिनिधींनी केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांची भेट घेतली. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला विरोध. मंत्र्यांसमोर सगळे मुद्दे मांडले. यंदा आनंदाचा शिधा मिळण्याची शक्यता कमी. अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ सूत्रांची माहिती. सरकारची आर्थिक स्थिती काहीशी ठीक नसल्यामुळे शिध्याला कात्री बसण्याची शक्यता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं मुंबईमध्ये मराठी भाषा शिका अभियान. हिंदी भाषा सेलचे अध्यक्ष दुबे यांचा उपक्रम. जयंत पाटलांची माहिती. बोरिवली दहिसर भागात उपक्रम राबवणार. हिंगोलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये भव्य कावड यात्रा. संतोष बांगर यांच्या नेतृत्वात कावड यात्रेचं आयोजन. कावड यात्रेबाबत शिंदेंनी बांगर यांचे आभार मानले. माहिती समन्वय समितीची उद्या सायंकाळी बैठक. मुंबईत मेघदूत निवासस्थानी या बैठकीचं आयोजन. महायुतीमध्ये राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांचं वाटप ठरण्याची शक्यता. मित्रपक्षातील कुरघोडी थांबवण्यासंदर्भात देखील समन्वय समितीमध्ये चर्चेची शक्यता. शिंदेंची सेना वाढवण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी. इतर राज्यांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा प्रचार आणि विस्तार केला जाणार. आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तीकर, नीलम गोरे, रामदास कदम यांच्यासह इतर नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी. उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर. 6, 7 आणि 8 ऑगस्टला ठाकरे दिल्लीचा दौरा करणार. इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार. संसद भवनातील नव्या कार्यालयाला सुद्धा भेट देणार. निवडणुकांच्या कामासंदर्भात सर्व पक्षांचे नेते एकत्र येत असतात. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. 7 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जाणार. राज ठाकरे 6 ऑगस्टला बच्चू कडूंची भेट घेणार. बच्चू कडूंच्या आगामी आंदोलनासंदर्भात राज ठाकरे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये भेट होणार. विश्वसेना सूत्रांची TV9 मराठीला माहिती. जितेंद्र आव्हाड यांनी आपलं नाव बदलून घ्यावं. सनातनी धर्मावरील टीकेवरून सदाभाऊ खोतांचा आव्हाडांवर निशाणा. दरम्यान सनातन धर्मानं देशाचं वाटोळं केलं. सनातनी विकृत असल्याचं वक्तव्य आव्हाडांनी केलं होतं.